महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट गेल्या 2 वर्षात खूप वेगाने बदलली आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची राजकीय स्टाईल. कारण भाजप सोबत सत्तेत राहून मुख्यमंत्री पद गमावून उपमुख्यमंत्री बनूनही हा माणूस आजही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जिवंत ठेवताना दिसतोय. आणि फक्त जिवंतच नाही तर ते वाढवण्याचा आक्रमक प्रयत्न करताना दिसतोय. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप सोबत गेलेल्या छोट्या पक्षांचं काय होतं हे इतिहास सांगतो. मोठा पक्ष भाजप, बाकीचे सहकारी पक्ष हळूहळू त्यात विरघळतात. अनेक पक्षांचं स्वतंत्र अस्तित्व संपलं आणि अनेक नेते फक्त नावापुरते उरले. फक्त एकनाथ शिंदेचं राजकारण थोडं वेगळं दिसतंय, कारण सत्ता भाजप सोबत आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे आणि तरीही शिंदे स्वतःचा पक्ष भाजपची बी टीम बनू नये म्हणून सातत्यानं मेहनत घेताना दिसतायत. आणि हे फक्त भाषणात नाही तर ग्राउंडवर दिसतंय. महानगरपालिका निवडणुका असोत, नगरपालिका असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एकनाथ शिंदेंना फार मोठं यश मिळालं असं चित्र नव्हतं. अनेक ठिकाणी भाजप वरचढ राहिली. ठाणे जिल्हा सोडला तर राज्याच्या अनेक भागात शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. ही गोष्ट शिंदेंनाही माहीत आहे, त्यांना ही सल आहे. पण इथेच एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांमध्ये फरक दिसतो. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेल्या या मर्यादित यशानंतर शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा होती. पण त्याच वेळी एकनाथ शिंदेंनी हा पराभव किंवा मर्यादित यश स्वीकारून शांत बसण्याऐवजी पुढच्या लढाईची तयारी सुरू केली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई बनल्या आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप समोर स्वतःची ताकद सिद्ध करणं हेच आता शिंदेंचं मोठं मिशन मानलं जातंय. कारण अपयश आलं की अनेक नेते शांत बसतात, पण शिंदे आणखी आक्रमक होतात. म्हणूनच महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालं तरी शिंदेंनी पक्ष बांधणी थांबवली नाही. उलट आता त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्यभर मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आणि लक्षात घ्या, अजून निवडणुका जवळ नाहीत. पुढच्या 3 वर्षात मोठी निवडणूक नाही, सरकारला धोका नाही, सत्ता स्थिर आहे आणि तरीही हा माणूस 24/7 इलेक्शन मोड मध्ये आहे. ही स्टाईल कुणाची आहे असं वाटतं? भाजपची. कारण भाजप हा असा पक्ष आहे जो निवडणूक असो किंवा नसो कायम निवडणुकीच्या तयारीत असतो. बूथ, कार्यकर्ता, संघटन, सोशल इंजिनिअरिंग सगळं कायम सुरू असतं. आणि आता हाच फॉर्म्युला एकनाथ शिंदेंनी उचलल्याचं दिसतंय. दररोज शेकडो उबाटा शिवसैनिकांना प्रवेश दिला जातोय. कुठे माजी नगरसेवक, कुठे शाखा प्रमुख, कुठे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, तर कुठे थेट उद्धव ठाकरे गटाचे प्रभावी चेहरे शिंदेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी तर ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली होती. उबाटाचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आल्या. काही आमदारही संपर्कात असल्याचं बोललं गेलं. आता या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हा वेगळा मुद्दा. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, शिंदे थांबलेले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, सत्ता टिकवायची असेल तर पक्ष वाढवावा लागतो आणि पक्ष वाढवायचा असेल तर लोकांमध्ये राहावं लागतं. इथे शिंदेंचा आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणातला फरक अधोरेखित होतो. उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधक कायम आरोप करतात की ते घराबाहेर कमी पडतात, कार्यकर्त्यांमध्ये मिसळत नाहीत. तर दुसरीकडे शिंदे मात्र सतत ग्राउंडवर दिसतात. कुणाच्या घरी जातात, कुणाची विचारपूस करतात, तर हॉस्पिटलमध्ये भेट देतात, वैयक्तिक संबंध जपतात. उबाटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नी हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा उद्धव ठाकरे शक्य असतानाही भेटण्यासाठी गेले नाहीत. पण एकनाथ शिंदे स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले, विचारपूस केली, आपुलकी दाखवली. आता हे फक्त मानवतेपोटी होतं की राजकीय रणनीतीचा भाग होता हे प्रत्येकानं ठरवायचं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात असा गेस्चरचा परिणाम खूप मोठा होतो. कारण राजकारणात फक्त भाषण चालत नाही, टच लागतो आणि तो टच शिंदे जपताना दिसतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदेंना आता कळलंय की फक्त भावना पुरेशा नसतात, संघटन लागतं. म्हणूनच त्यांनी राज्यभर जिल्हानिहाय निरीक्षक नेमले, पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केले, मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. म्हणजे पक्ष फक्त नावापुरता नाही तर संघटनात्मक पातळीवर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतकंच नाही तर शिंदे गटाने अनेक मंत्र्यांच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये मोठा खांदेपालट केलाय. जिल्हानिहाय निरीक्षक नेमून नव्याने पत्ते पिसण्याचं काम सुरू आहे. म्हणजे पक्ष फक्त चेहऱ्यांवर चालणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र संघटन उभं राहिलं पाहिजे, यावर आता भर दिला जातोय.
जातोय. भाजपच्या संघटन मॉडेल सारखंच एक मजबूत नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न शिंदे करताना दिसतायत आणि आता या संपूर्ण मिशन मध्ये उतरलेत खासदार श्रीकांत शिंदे. पूर्वी लोकांना वाटायचं श्रीकांत शिंदे म्हणजे फक्त एकनाथ शिंदेचे सुपुत्र, पण गेल्या काही वर्षात त्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा तयार केली आहे. दिल्लीतील अनुभव, संसदेतलं काम, तरुणांमध्ये कनेक्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपॅरेटिव्हली क्लीन इमेज. आता एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र दौरा, युवा कार्यकर्त्यांची मोड बांधणं, सुरक्षित तरुणांना पक्षाशी जोडणं, डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेशनल्स, नवीन जनरेशनला शिवसेनेकडे आणण्याचा प्रयत्न. खासदार श्रीकांत शिंदे येत्या शनिवारपासून राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्याची सुरुवात नाशिक मधून होणार असून लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत पक्ष बांधणी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर अधिक सक्रिय होण्याचा स्पष्ट सूचना देण्यात आल्यात. म्हणजेच आता फक्त एकनाथ शिंदेच नाही तर पुढची पिढी ही संघटन विस्ताराच्या मिशनवर उतरल्याचं चित्र आहे. हे फार महत्त्वाचं आहे कारण पारंपरिक शिवसेना शाखा पद्धतीवर चालायची, पण आजचं राजकारण बदललंय. सोशल मीडिया, डेटा, अर्बन युथ, एज्युकेटेड मिडल क्लास हे नवीन राजकारण आहे. भाजपने हे खूप आधीपासून समजून घेतलंय आणि आता शिंदे ही तिकडे मूव्ह करताना दिसतायत. म्हणूनच श्रीकांत शिंदेचा महाराष्ट्र दौरा हा फक्त रुटीन दौरा नाही तर तो भविष्यातल्या शिवसेनेचा ब्लूप्रिंट मानला जातोय. आणि इथेच मोठा प्रश्न उभा राहतो, एकनाथ शिंदे हे भाजप सोबत राहून भाजपला चॅलेंज देण्याची तयारी करतायत का? कारण महायुतीत राहूनही स्वतःची ताकद वाढवणं हे त्यांचं सध्याचं मिशन दिसतंय. भाजपला थेट विरोध नाही पण पूर्ण शरणागतीही नाही. दिल्लीला जाऊन संबंध चांगले ठेवायचे पण महाराष्ट्रात स्वतःचं अस्तित्वही टिकवायचं. हे बॅलन्सिंग ऍक्ट सोपं नाही कारण भाजप हा पक्ष मित्र पक्षांना वाढू देण्यात फारसा कम्फर्टेबल नसतो. महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली आणि दोन्ही फुटीनंतर भाजप अधिक मजबूत झाला. त्यामुळे भविष्यात भाजप आणि शिंदे यांच्या स्पर्धा वाढली तर आश्चर्य वाटायला नको, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. कारण महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या इथेच फ्युचर कॅडर तयार होतं. इथूनच आमदार खासदार निर्माण होतात आणि म्हणूनच शिंदे या निवडणुकांना प्रतिष्ठेची लढाई मानतात. महापालिका थोडक्यात हुकल्या पण आता झेडपी जिंकायचंच हा मूड शिंदे गटात दिसतोय आणि म्हणूनच सध्या महाराष्ट्रात एक वेगळं चित्र दिसतंय. सरकार स्थिर आहे, निवडणुका नाहीत, सत्तेला धोका नाही, पण तरीही एकनाथ शिंदे सतत इलेक्शन मोड मध्ये आहेत. हे फक्त पक्ष वाढवण्यासाठी आहे की भविष्यातल्या मोठ्या राजकीय संघर्षाची तयारी? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, जो नेता निवडणूक नसतानाही मेहनत घेतो तोच निवडणूक आल्यावर गेम बदलतो. एकूणच एकनाथ शिंदेच्या याच मेहनत घेण्याच्या स्वभावामुळे ते उद्धव ठाकरेंना प्रत्येक बाबतीत मागे टाकतात असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.